महाविकास आघाडीचे उमेदवार कुंभोज मतदारसंघ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आणि नारळ वाढवण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे शेतकऱ्यांचा ढाण्या वाघ ज्यांना आपण म्हणतो, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची एकवट घडवून आणली, ते आपल्या शेतकऱ्यांचे नेते माननीय शेट्टी साहेब. आता 2014 पासून या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम या विद्यमान सरकारनं केलंय. आपण पाहतो हे फडणवीस आणि जी कंपनी आहे अख्खा महाराष्ट्र नासवून टाकला. काल मला एकाने विचारलं शेट्टी साहेब की उबाटा सोडून जे भाजपचा उमेदवार वेगळा, शिंदे सेनेचा वेगळा, आणखी कुणाचा वेगळा, हे सगळे सत्तेत असताना वेगळे वेगळे का लढतायत. मी त्याला काय सांगितलं की जंगलाला आग लागली की सगळे प्राणी सैरवीर धावत सुटतात. वाघ आणि हरिण 2 फुटावरून पळत असतं, पण हरणावरती वाघ हल्ला करत नाही. बरोबर आहे. तशा पद्धतीनं या नेते मंडळीच्या मागे ईडी नावाची एक आग लागलेली यांच्या जंगलाला. त्यामुळं कोण पुढे पळतोय म्हणून त्यांची धावाधाव चाललेली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून कसं सत्तेपुढं लोटांगण घालायचं असं चाललेलं आहे त्याच. आपल्याला माहिती आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कुंभोज मतदारसंघामध्ये एका बाजूला प्रचंड मोठा संपत्तीचा असा महाकाय डोंगर उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा जनसागर उभा आहे. या जनसागरामध्ये हा संपत्तीचा डोंगर कधी बुडून जाणार हे सांगता येत नाही. तुम्ही जर मतदारांनी सर्वांनी मनावर घेतलं, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, कुंभोज हे सगळ्यात मोठं गाव, 12,000 पेक्षा जास्त लोकसंख्या मतदान असणारं गाव, या गावानं जर एकजूट केली तर निश्चितपणानं शेट्टी साहेब तुमचे जे कुंभोजमध्ये संबंध आहेत, तुमचे नात्याचे संबंध, त्याच्यापेक्षा जिव्हाळ्याचे संबंध आणि शेतकऱ्यांच्या विषयी असणारं त्यांच्या हृदयामध्ये असणारं आढळ असं स्थान तुम्ही थोडं लक्ष दिलं तर हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आम्ही प्रचंड मतानं आणि तालुक्यामध्ये 1 नंबरच्या मताने निवडून आणू. मी यावेळी फार काही बोलत नाही, शेट्टी साहेबांचंच आपल्याला ऐकायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा की तुमच्या आमच्या संसाराची लयलूट करायचं काम हे सरकार करतंय. मगाशी बाळमानेंनी सांगितलं बऱ्याच गोष्टी, त्याचं पुनरावृत्ती मी करत नाही. माझ्या नंतर आणखी कोण बोलणार आहे मला माहिती नाही, पण या विभागातले आमचे भेंडवड्याचे नेते असू देत, बाळमाने साहेब असू देत किंवा रणजित साहेब असू देत, लाटोड्याचे अमरांना असू देत, सलमबाई असू देत, मिंचे गावात सलीमबाई मी काल फिरलो, 25 मोठी मोठी घरं केली साहेब. त्यांचं मत आहे शेट्टी साहेबांना तेवढं पाठवून द्या. धन्यवाद पटतो साहेब. तुम्ही येऊन गेला की मला खात्री आहे बंटी साहेब आणि शेट्टी साहेबांची जोडी झाली. काय कसली जोडी म्हणतो आपण, बैल जोडीला काय म्हणतो, हा, ही जर जोडी झाली तर या जिल्ह्यामध्ये नक्कीच शेतकरी संघटनांनी काँग्रेसचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि मी थांबतो.